नमस्कार, माझं नाव स्वप्नील मनसाराम गांगुर्डे, मुक्काम पोस्ट वायगाव, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. माझं नाव सुरेश यादवराव पवार, अजमेर सौंदाने. मी यांच्या बागेत, बबलूच्या बागेत आलो होतो इथं व्हिजिटला, की खूप चांगली सेटिंग आहे त्याची. त्याच्यामुळे बघण्यासाठी इथं आम्ही खास आलो होतो, की यांची दूर खूप चर्चा आहे. खूप सेटिंग एकदम चांगल्या पद्धतीने केली झालेली आहे. आपण तर शेतकरी मित्रांनो, आपण या बागेला 18 सप्टेंबरची पानगळ केलेली आहे. पण दरवर्षापेक्षा ह्या वर्षा याला थोडा प्रॉब्लेम असा आला की रिटर्न मान्सूनने मोठा फटका दिला. त्याच्यामुळे हा बाग पूर्णतः केनमध्ये गेलेला होता. परंतु आपण लेबर सर्व लावून केन काढून आणि हा बाग कसा तरी सेटिंग झालेला आहे. या बागेमध्ये जर आहे तर बेसो डोसमध्ये खत, कृषी संवर्धन जे आहे, सेंद्रिय कर, ते त्याच्यात भरपूर प्रकारच्या इन्ग्रेडियंट्स आहेत. ते आपण कृषी संवर्धन, पॉलिसल्फेट सर्व आपण ह्या बागेला बेसो डोसमध्ये खतावरती टाकलेले. त्याच्यानंतर रिटर्न मान्सूनने भरपूर हे दिलेले, पण तरीसुद्धा असे म्हणजे पोटात आणि भरपूर अशी तुम्ही बघू शकता अशी सेटिंग या बागेमध्ये चांगल्या पद्धतीने झालेली आहे. तर ह्या बऱ्याच वर्षी या सप्टेंबरच्या या बहाराला एवढ्या अडचणी येत नाही, परंतु ह्या वर्षी पावसामुळे खूप काही अडचणी आल्या. परंतु याच्या मागे जे सेटिंगच्या मागे जे आपल्याला मार्गदर्शन लाभलं ते आपल्या वायगाव गावात किसान कृषी एजन्सीज म्हणून दुकान आहे, ते त्यांचे प्रॉपरायटर आहेत महेंद्र पवार साहेब. त्यांच्या आपल्याला या बागेला पूर्णतः मार्गदर्शन लाभलेलं आहे. बरं, पानगळ किती तारखेला केली होती ह्या बागेची? या बागेची पानगळ आपण 11 सप्टेंबरला केलेली. आणि त्या पिरियड मध्ये प्रचंड पाऊस चालू होता. हो 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 परतीचा हो मान्सून. हो हो आणि या वातावरण पूर्ण मान्सूनमध्ये खराब होतं. बऱ्याचशा बागा आपल्या परिसरातल्या फेल गेल्या हो होत्या. हो हो आणि तरी पण ह्या बागेला अतिशय चांगल्या प्रकारचं सेटिंग दिसतंय. बरोबर. याचं महत्वाचं कारण म्हणजे तुम्हाला त्यावेळेस मिळालेलं योग्य योग्य मार्गदर्शन. बरोबर म्हणजे बरोबर तुम्हाला महेंद्र आबाचं मार्गदर्शन अतिशय बरोबर, चांगलं बरोबर. आणि वेळेत चांगलं मार्गदर्शन 100 मिळाल्यामुळे हे सेटिंग दिसतंय. 100%. आज किती महिन्याचा बाग आहे हा? जवळजवळ हा 3.5-4 महिन्याचा आणि प्लॉट झालेला आहे. एका झाडावर किती सेटिंग आहे? सरासरी धराले तर थोडं काही झाडांवर कमी प्रमाणात आहे, काही झाडांवर भरपूर आहे, काही झाडांवर 70, 75, 80 पर्यंत पण सेटिंग आहे, काही झाडावर 40, 45, 50 पर्यंत सेटिंग आहे. परंतु झाडाच्या मानाने त्याचं बरोबर तेवढं लिमिट झालेलं आहे. त्याच्यामुळे हे बघू शकता. आणि माल हा पूर्ण थिनिंग पद्धतीने असा माल लागलेला आहे, म्हणून जास्त शेंड्याला पण माल नाही आहे, जास्त खाली पण नाही आहे. माल हा पूर्ण, हे बघा इकडं दाखवा सर, हे बघा पूर्ण असं थिनिंग पद्धतीने माल लागलेला आहे. त्याच्यामुळे जेवढं आहे तेवढं या झाडाला पुरेसा लोड झालेला आहे. बरोबर, म्हणजे एवढं फळ असलं आणि तुम्ही जर फुगवणीवर लक्ष दिलं तर लोड तुमचा हो हो नक्कीच average निघू नक्कीच शकतं. नक्कीच नक्कीच ॲव्हरेज निघू शकतो सर. किती झाड आहेत इथं? हा 510 झाडांचा प्लॉट आहे माझा. बाकीचा तिकडचा दुसरा आहे, तो जानेवारीसाठी ठेवलेला आहे. हा सप्टेंबरसाठी आपण 510 झाडांचा प्लॉट ठेवलेला आहे. हा दरवर्षी सप्टेंबरलाच धरतो आपण. बर बर बर. आणि आता सध्या ह्याच्यावर तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटतायत का किंवा काही समस्या आहे का? सध्या तर आता काही एक प्रकारची कुठलीही समस्या नाहीये. वरून पेस्टिसाइडचा हात चालू आहे, खालून लिक्विडेशन पण आपण बरोबर योग्य वेळेस ज्याला जेव्हा जी डीपीसी वाटते तेव्हा आपण खालून देत राहतो त्याला. त्याच्यामुळे आता सध्या तर कुठलाही रोगाचा प्रादुर्भाव याच्यावर दिसत नाहीये आपल्याला. आणि लिक्विड मधून, ड्रीप मधून काय देत आहे का याला आता सध्या? लिक्विड मधून आपण KMB, PSB, मायक्रोरायझा, व्यायाम झालं, परत 60-20 झालं, 58-18 झालं, किंवा 55-15 झालं, हे खालून आपण टोटल लिक्विडेशन आपलं स्टेप बाय स्टेप चालू असतं. बॅक्टेरिया ही शेतीमध्ये काळाची गरज आहे वापर, आणि तुम्ही जे न्यूट्रिएंट्स देता बरोबर. ते न्यूट्रिएंट्स अपटेक करण्याचं किंवा सोल्युबल करून अपटेक करण्यासाठी झाडाला उपलब्ध करून देण्याचं काम हे बॅक्टेरिया करत हो असतात. हो भविष्यामध्ये बॅक्टेरियाचा वापर जमिनीमध्ये खूप वाढणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे बॅक्टेरियावर लक्ष देणं फार गरजेचं आहे. हो हो म्हणजे पोटॅश अपटेक बॅक्टेरिया असतील किंवा झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतील, बरोबर, या बरोबर. बॅक्टेरियाचा वापर तुम्ही तुमच्या बागेमध्ये जरूर केला हो पाहिजे. हो अजून याला फुगवणीसाठी 2 महिने बागेला अवकाश आहे, हो, हो, बरोबर ना? हो. ह्या 2 महिन्याच्या काळामध्ये फुगवणीसाठी काय तुम्ही असं खालून ढेप वगैरे देता का? नाही नाही, ते हार्वेस्टिंगच्या आधी 1-1.5 महिने आधी आपल्याला जर वाटलं आपल्याला हा माल अजून साईज घेणार आहे, हो. तर मग आपण खालून काहीतरी आपण आपलं पेंड झालं, शेंगदाणा पेंड झालं, किंवा दुसरी कोणती पेंड झालं ते आपण ते देत राहतो. पेंट किती द्यायची एका झाडाला? मिनिमम आपल्याला एका झाडाला 1 किलो, 1.25 किलो असं यायला पाहिजे.
बरं दादा, तुम्ही मला सांगा, ह्या बागेमध्ये तुम्ही आले तर तुम्हाला ही बाग पण त्यांची एकच नंबर आहे, काही झाडांना 100, काही झाडांना 75, 80च्या पुढचीच गाठसेट आहे त्यांच्याकडे. आणि प्लॉट हा एकदम सुंदरपैकी सेट झालेला आहे. तुमचं किती झाड आहे वैयक्तिक माझा वैयक्तिक 2000 झाड आहे. आणि तुमची शेती कुठे आहे? शेती इथं सारद्यामध्ये. 2000 झाड आहे. हो. बर 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 बर. तुम्ही पण तुमच्या डाळिंबाच्या बागेमध्ये यांनी संवर्धन नावाचं खत वापरलंय आणि या संवर्धन मध्ये करंज पेंट, एरन पेंट, निंबोळी पेंट, मोहा पेंट, रॉक फॉस्फेट, स्फुरद विरघळवणारे जीवाणू, पोटॅश विरघळवणारे जीवाणू, झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, हे सगळे बॅक्टेरिया आहेत त्याच्यामध्ये. सुडो, ॲझो, ट्रायक्लोरायझो, हे सगळं कल्चर त्या खतामध्ये आहे. तर तुम्ही पण तुमच्या शेतीमध्ये आहे ना, डाळिंबाला एका झाडाला 1 किलो, 500 ग्रॅम एका बाजूला आणि 500 ग्रॅम दुसऱ्या बाजूला, याप्रमाणे सेंद्रिय खत संवर्धनचा जरूर वापर करा. चालेल. आणि काही तुम्हाला समस्या असतील किंवा काय अडचणी असतील तर किसान कृषी एजन्सी वायगाव या ठिकाणी योग्य सल्ला तुम्हाला डाळिंबाविषयी निश्चित मिळेल. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी किसान कृषी एजन्सी वायगाव, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक यांचा मोबाईल नंबर देणार आहे. तुम्ही अवश्य त्यांच्याकडे एकदा जा आणि डाळिंबाविषयी काही तुम्हाला जर शंका असतील तर त्यांच्याशी संपर्क करा. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद.